बघा, पाक पण अतिशय परफेक्ट झालेला आहे आणि या फोडी आतमध्ये रसरशीत अगदी मऊ आहेत. हाय हॅलो नमस्कार, मी वंदना सुर्वे. वंदूज फूड ट्रॅव्हलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आवळ्याचा मोरळा करते. आवळा शरीराला अतिशय उपयुक्त आहे. त्याचे अनेक फायदे आहेत, ते मी नंतर सांगणारच आहे. आता हे साधारण 400 ग्रॅम आवळे घेतलेले आहे. हे आता वाफवायला ठेवते. स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतले. एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे किंवा आपण स्टीमरही वापरू शकता. यावर अशी एक चाळण ठेवते. त्यामध्ये हे आवळे वाफून घेणार आहे. सर्व आवळे चाळणीमध्ये ठेवले. हे साधारण 15 मिनिटं वाफून घेणार आहे. ह्याला झाकण ठेवायचं आहे. 15 मिनिटं आवळे वाफून घेणार आहे. 15 मिनिटं झाली आहेत. गॅस बंद करते आणि हे थोडेसे कोमट होऊ द्यायचे आवळे. छान वाफवले गेलेत बघा. थोडेसे कोमट होऊ द्यायचे आहे. आवळा कोमट झालेला आहे, काढून घेते. हे बघा, आवळे छान असे फुललेले आहेत. या पाकळ्या सगळ्या उमलल्या आहेत. हे बघा, सर्व बिया काढून घेते. पटकन सुटत आहेत पाकळ्या आणि थोड्याफार अशा जर मोठ्या वाटल्या तर आपण त्या कट करू शकतो. सर्व पाकळ्या मोकळ्या करून घेतल्यात बघा. आवळे शक्यतो मोठे घ्यायचे. हे बघा, खूप छान झाल्यात बघा. या आवळ्याच्या फोडी एका कढईमध्ये घालून घेते. साधारण 400 ग्रॅम आवळे आहेत, तर 400 ग्रॅमच साखर घेते. थोडीफार कमी घेऊ शकतो. इथे 400 ग्रॅम साखर घेते. गॅस ऑन करते आणि हे मिक्स करून घेते. गॅस आधी कमी ठेवलेला आहे. साखर पूर्ण मेल्ट होऊ द्यायची आहे. कढई शक्यतो ॲल्युमिनियमची घ्यायची नाही, लोखंडाची घ्यायची नाही. इथे नॉनस्टिक घेतली तरी चालेल किंवा ट्रायप्लायची घेतली तरी चालेल. स्टीलची जाड असेल तरी चालेल. साखर विरघळायला लागलेली आहे. पाणी अजिबात घालायचं नाही. साखर विरघळायला लागलेली आहे बघा. गॅस लो फ्लेमवरच ठेवलाय, नाहीतर साखर खाली लागू शकते. हे बघा, थोड्या थोड्या वेळाने मी दाखवणार आहे. आता याचा पाक तयार व्हायला लागलेला आहे. हे बघा, आता गॅस थोडासा मोठा करते. पाकाला छान उकळी येईल आणि सारखं ढवळत जायचं. फोडी छान सॉफ्ट आणि आतून अगदी रसरशीत राहिल्या पाहिजेत. कडक होता कामा नये, वातट होता कामा नये. त्यामुळे सारखं इथे असं परतत राहायचं आहे. गॅस सोडून अजिबात जायचं नाही. हा बघा, अजून हा पाक व्हायचा आहे, दाटसर व्हायला हवा आहे.
याचा रंग बदलतो नंतर, आणखीन वेळ आहे। यामध्ये एका लिंबाचा रस घालते। एक लिंब चिरून घेतलाय, यातल्या बिया काढून घ्यायच्या आहे आणि याचा रस घालते। याने पण चव छान लागते आणि पौष्टिक होतो मोराळा। ऑलरेडी आवळे अतिशय पौष्टिकच आहेत। बघा, थोड्या थोड्या वेळाने मी दाखवतेय, अजून पाक घट्ट नाही झालाय। हे बघा, गॅस मीडियम फ्लेमवर ठेवलाय। आता बघा रंग चेंज झालेला आहे पाकाचा, म्हणजे हा मोराळा तयार होत आलेला आहे। हे बघा, आणखीन 2-3 मिनिटं ठेवते। वेलची जायफळची पूड आहे, ही घालतेय। ऑप्शनल आहे, नाही घातली तरी हरकत नाहीये, घातली तर छान स्वाद येतो। यामध्ये थोड्याशा केशरच्या काड्या घालते, हे ऑप्शनल आहे। नाही घातल्या तरी हरकत नाहीये, यानी काय होतं, फक्त रंग छान येतो, चवीमध्ये विशेष फारसा बदल होत नाहीये। वाव, एखाद दुसरा मिनिट ठेवणार आहे आणि नंतर गॅस बंद करणार आहे। खूप छान आहे बघा, पाक बघा। हे बघा, मोराळा खूप छान झालाय, रंग अप्रतिम आलेला आहे, टेस्ट तर फारच छान आहे। लिंबाचा रस घातल्यामुळे चव खूप छान येते। हे बघा, गॅस बंद केल्यानंतर पाक असा खाली बसला गेलाय बघा। खूप छान झाला आवळा बघा, खूप छान झालाय मोराळा, बघू शकता। अतिशय टेस्ट तर खूपच छान झालेली आहे। आवळा शरीराला अतिशय पौष्टिक आहे। आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहेत, अँटीऑक्सिडंट आहेत, तसंच भरपूर खनिजे आहेत। आवळ्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते, तसेच केसांच्या वाढीस उपयुक्त आहे। नंतर त्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर असल्यामुळे हाडांसाठी उपयुक्त आहे। किती सुंदर रंग आलाय बघा पाकाचा आणि खूप छान झालेला आहे। यामध्ये पाण्याचा अंश नाहीये आणि मोराळा काढताना पाण्याचा अंश लावायचा नाही, मग जास्तीत जास्त दिवस मोराळा टिकतो। आवळे वाफवल्यानंतर जे पाणी उरतं ते आपण सरबत म्हणून पिऊ शकतो, तेही अतिशय पौष्टिक आहे आणि आवळ्यामुळे तारुण्य टिकून राहतं जास्तीत जास्त दिवस। आपल्याला आवळ्याच्या मोराळ्याची रेसिपी आवडली असेल तर बंधूज फूड ट्रॅव्हलला लाईक शेअर करा, सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि साध्या सोप्या रेसिपीसाठी बंधूज फूड ट्रॅव्हल बघत राहा। थँक्यू। आवळ्याचा मोरावळा, आणि हा मोरावळा पूर्णपणे गार झाल्यानंतर शक्यतो काचेच्याच बरणीमध्ये भरून ठेवा, छान टिकतो।